अहो बबिता, पोराले भूक लागली वाटतं, जरा पाजतीस का? आवाई, आताच तर पाजलं होतं मी त्याला. लगेच भूक लागली असेल का हो? अगं बबिता, तसं नसतं बाई. अगं लहान लेकरं असतं ना, त्याची भूक पण छोटीच असते. तो थोडंच पेतो, मग त्याला लागते सारखी सारखी भूक. अहो बबिता, थोडंसं नाही का पोराले पाज, आणि तू पण लगेच खाऊन घे बरं. गरम गरम शिरा द्यायला तुपातला करून घरून, लगेच खाऊन घे. अहो नको ना आई, मला नाही आवडत बघा ते गोड गोड शिरा खायला. अगं बबिता, तसं नसतं ग बाई. लेकरू झालं तर काही खावं लागतं बाईला, लेकराच्या जीवासाठी. अहो पण आई, तोंडातली तोंडातच घास फिरतो ना हो, गिळल्याच जात नाही. लय नको खाऊ, थोडस घे खाऊन, मग फळ फ्रुट्स कापून देते मी तुला, ते खाय. असं म्हणता काय? बरं, खाते. थोडंसंच दे हा पण आई. होय होय, थोडंसंच देते, घे खाऊन माय. तू खाशील तरच दूध देणार ना माझ्या लेकराले. होय होय, तुम्ही म्हणताय ते पण खरंच आहे. काय हो काकू, तुम्ही यांच्या आई आहात काय? नाही हो बाई, मी ना तिची सासू आहे. येऊ राहिली तिची आई पण. अहो काकू, मला तुमच्या बोलण्यावरून वाटलं की तुम्ही त्यांच्या आईच आहे. अगं, मी कालपासून बघते तुझ्यासोबत इथं थांबायला कोणीच नाहीये. तुझा नवराच येतोय जातोय. तुझ्या घरचे नाही आले का कोणी तुझ्यासोबत? अहो काकू, आम्ही ना लव्ह मॅरेज केलेलं, त्यामुळे माझे सासरचे आम्हाला आणखी बोलत नाही. होय काय? अगं मग तुझ्या आईला बोलून घ्यायचं की ग. अहो काकू, मला नाही का सख्खी आई नाहीये, सावत्र आई आहे. तिला म्हणलं ये माझ्यासोबत, तर ती बोलली मला काम आहे, तुम्ही तुमचं बघून घ्या. होय काय? बरं जाऊ दे, तू नको म्हणाले लावून घेऊ, आम्ही आहोत ना. काही लागलं तर सांग आम्हाला. तू काही सकाळपासून खाल्लंस की नाही? अगं आताच बबितासाठी नाही का माझ्या पोराने गरम गरम शिरा घेऊन आलाय बघ घरून. जरा खाऊन घे, मग तुला पण जरा बरं वाटेल. नाही नको काकू, आता हे डबा घेऊन येतीलच. अगं होय, ते खरंय, आणतील डब्बा, पण घे खाऊन. लेकरू झाल्याच्या नंतर बाईला वेळच्या वेळी जेवावं लागतं बघ, नाहीतर मग लेकराला मोडशी होती. नाही नको काकू, तुम्ही ते तुमच्या सुनेसाठी आणले ना, मग मी ते कसं खाऊ? अगं ती आपली सून आहे, पण तू सुद्धा आपल्या लेकीसारखीच आहेस. घे खाऊन बरं. जर तुझ्या ठिकाणी आपली लेक असती तर मी अशी उपाशी बसून दिलं असतं काय आपल्या लेकीला? खरंच तुमची सून ना खरंच खूप नशीबवान बघा, तिला तुमच्यासारखी सासू मिळाली. होय ग बाई, तुला जर खायचं नसला शिरा तर तुझ्यासाठी चहा बिस्किट मागू का? आणि तू पहिलं रडायचं बंद कर बरं, आम्ही आहोत ना, तू एकटी नाहीयेस. आणि अशापणात रडल्याला चांगलं नसते बघ, नंतर त्रास होतो. आता काय नाही वाटत, नंतर सगळं डोकं ठणकतंय बघ. देवाने तुले गोंडस लेकरू दिलंय, नवरा दिलाय चांगला. कालपासून बघते माणसाचे पायले दम नाही बघ, नुसतं इकून तिकून इकून तिकून फेऱ्या मारतोय तुझ्यासाठी. होय काकू, तुम्ही म्हणताय ते खरंय, पण माझी सासू आई माझ्यासोबत कोणीतरी असतं, मला पण बरं वाटलं असतं ना. होय ना बाई, ते खरंय, पण नाही आले तर आपण तरी काय करू शकतो? जाऊ दे, जे नशिबात असतं ते भोगावंच लागतं. आपण खचून जायचं नाही, परिस्थितीला तोंड द्यायचं. होय काकू, तुम्ही म्हणताय ते समजलं मला आता. परिस्थितीला तोंडच द्यावं लागतं, रडत नाही बसावं लागत. आता नाही रडणार मी इथून पुढं. आता पोरी तू उठून बस, मी तुला शिरा खायला देते. होय काकू, द्या. पोरी, आणि लाजू नको बर का. काय आणखीन लागलं तर सांग, अजिबात लाजू नको बघ. होय काकू, खरंच तुम्ही ना देवासारखे धावून आलात बघा. जेवा बाई, आणि काही लागलं तर हक्काने सांग, मी तुझ्या माईसारखीच आहे. बबिता, आणि तू पण घे ना माय थोडंसं खाऊन. थोडं थांबा आई, मग मी थोड्या वेळानं खाऊन घेते. असं म्हणतेस? बरं, पण मला सांगा तुला भूक लागल्यावर, मी वाढून देते मग. होय आई, सांगते. तब्येत काय म्हणते आता? बबिता, डॉक्टर आले ग. बरी आहे डॉक्टर साहेब आता, पण माझं बाळ सारखं सारखंच रडत राहते की. अहो त्याला भूक लागत असन, थोड्या थोड्या वेळाने फिडिंग करायचं. बाळाला भूक लागल्याशिवाय रडत नाही बाळ. त्याची तब्येत पण एकदम हेल्दी आहे. तुम्ही त्याला अर्ध्या अर्ध्या तासाला फिडिंग करायचं, म्हणजे ते रडणार नाही. अहो डॉक्टर साहेब, पण बबिता जेवतच नाही ना. आता तुम्हीच सांगा बरं तिला समजून, जेवण किती महत्वाचं असतं डिलिव्हरी झाल्याच्या नंतर. अहो तुम्ही जेवलाच नाही तर बाळाला दूध कुठून येणार? दूध नसेल येत, त्यामुळेच बाळ रडत असणार. तुमच्यासाठी नाही तर बाळासाठी जेवण करत जा. तुम्ही जेवलात तर बाळाला दूध येणार. हो हो डॉक्टर साहेब, करते जेवण. बरं, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, आवाज द्या. हो हो. अहो बाई, झालं पण एवढ्या लवकर का तुझं? होय काकू, झालं बघा. अगं तू पोटभर जेवायचंस ना. होय काकू, जेवले मी पोटभर.
काय बाई पोटभर जेवले म्हणती. काय एवढं एवढंच तर खाल्लंस. एवढा एवढाच दिलेला मी शिरा. म्हणलं तू मागशील गार होईल म्हणून, मला वाटलं गरम गरम मागशील म्हणून मी ठेवला डब्यातच झाकून. आता तुला बाळ झालं ना, मग तू पोटभर जेवण करत जा की. तू जेवलीस तर पोराला दूध येईन. होय काकू, जेवले मी खरंच पोटभर. असं म्हणते का? बरं, पण नंतर काही लागलं तर सांग बरं मला. हो हो काकू, सांगते. बाई तुझे घरचे आले व. अगं जरा मीटिंग होती ना, जरा मला उशीरच झाला बघ डब्बा घेऊन यायला. तुला भूक लागली असेल ना? अवं नाही, ह्या काकूंनी मला जेवण दिलंय, काळजी नका करू. होय काय? बरं बरं, धन्यवाद हा काकू. हो, त्यात काय लगे धन्यवाद म्हणताय, माणुसकी म्हणून केलं मी. हो काकू, ते खरंय, पण आजकाल कुणी कुणासाठी काही करत नाही. काकू खरंय, कारण आजकालच्या जगामध्ये कुणाचंच काही खरं नाही. पण आमचं नशीब चांगलं की आम्हाला तुम्ही भेटलाय. एकदम देवासारखं भेटलात बघा. अगं तू असं म्हणून मला लाजू राहिलीस बघ आता. बबिता तर झोपली माय. इकडे बोलस तर बबिताला झोप लागून गेली. आता झोपली तर झोपून देते, उठली तर मग जरा तिला पण भूक लागन, मग खाऊन घेईल.